अहो बैताड तोंडे, अहो सोयाबीन किती खराब झाली हो या वर्षी. तुला त्या लाडक्या बहिणीच्या पैशाचं पडलं 1500 रुपयाचं. अहो कास्तकाराची सोयाबीन किती खराब झाली. घेवा स्वाती, कटोर सर्व केलं मी आता. भजे काढणं जरा असं याच्यात गरम गरम. घरचं बेसनही खतम झालं आणि तेल बी खतम झालं. जा दुकानात ना घेऊन या. कव अहो तू तेल पेली काय ते? काल 2 किलो तेल आणलं ना, दसरा होता ना कालचा. खतम झाला का एवढं लवकर तेल? पहिले मायवाले पैसे बँकेत जमा झाले का तर ते पाहून या, तेव्हा मग मी भजे काढतो. नाहीतर बसा ते दिवसभर ते फुटकं कटोरं घेऊन दरवाजातच. मला काहीच नाही करावं लागत. अहो बैताड तोंडे, अहो सोयाबीन किती खराब झाली हो या वर्षी. तुला त्या लाडक्या बहिणीच्या पैशाचं पडलं 1500 रुपयाचं. अहो कास्तकाराची सोयाबीन किती खराब झाली. पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेली ना. त्याची तुला काळजी आहे का? तुझी फक्त 1500 रुपयाची लाडक्या बहिणीच्या पैशाचीच काळजी आहे. हा, एवढे जीएसटी वाढली, महागाई वाढली, कास्तकाराला सोयाबीन नाही पिकलं, पुरी सोयाबीन बरबाद झाली कास्तकाराची. थोडी विचार तर करत जाय. हा, नाही बया लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे. थोडंसं कास्तकाराचा विचार करणं. हा, जरा त्या कास्तकारापासून विचार थोडस का भाऊ तुम्हाला काय पिकलं म्हणून. अहो तेले पिकत ना कास्तकाराले, तेव्हा आपल्याला खायला भेटत म्हटलं. तेलेच नाही भेटलं ना, तर काय तू काय पाणी पिशील काय का? पाण्यात भजे काढशील? दिमाग खराब करून राहिले. आता मी काय करू? ते नाही पिकलं तर सोयाबीन. ते मला काही नाही करावं लागत. तुम्ही पहिले ते बँकेत जाऊन पहा आणि माझे लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का तर ते पाहून या पहिले. ते मला 17 गोष्टी सांगू नका. कव तुला त्या लाडक्या बहिणीच्या पैशाची काळजी पडली. तुला हे नाही समजून राहिलं का तिकडे कास्तकार मरून राहिला म्हणून. हा, अहो वावरात असे लोवून राहिले, कुठं कास्तकार लढून राहिले. हा, मार जसा चालले तिथं कागद घेऊन लाडक्या बहिणीच्या पैशासाठी. कधी मोर्चा काढला का कास्तकाराले पैसे द्या म्हणून, एकरी 8000 रुपये भावा द्या म्हणून. हा, त्याचं सोयाबीन डुबलं, सरकारने तुम्ही म्हणाले पाहिजे कमीत कमी का हेक्टरी कमीत कमी 20,000 रुपये खर्च द्या कास्तकाराचा. हा, तिथं काहीच नाही. तिथं मार गर्दी करून राहिले त्या फार्म भरासाठी, लाडक्या बहिणीसाठी मार बनवून राहिल्या. थोडीशी काळजी असते ना मनातून कास्तकाराची. तर शेतकऱ्याविषयी बोलले असते म्हटलं तुम्ही. तुम्हाला फक्त तुमच्या पैसे 1500 रुपयाची काळजी पडली फक्त तुमच्या, बस. बाकी काहीच घेणं देणं नाही. तू जा ना तिकडे चुली घेणं, तू फाशी